चंद्रपूर जिल्ह्यातलं राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेलं शहर म्हणजे मूल. राज्याचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचं जन्मगाव, तर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही हे मूळ गाव. फडणवीसांच्या वाड्यापासून काही मीटर अंतरावर असलेली नगरपालिका सध्या भाजपच्या ताब्यात आहे. गेल्या 2 वर्षात अर्थमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून इथे विकास कामं केलेली आहेत. नगर परिषद पुन्हा भाजपच्या ताब्यात आल्यास विकासाची गती वाढेल असा दावा अर्थमंत्र्यांनी केला. नगराध्यक्ष पदासाठी इथं मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच होते. मुनगंटीवारांनी आमदार म्हणून केलेलं काम हा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. तर आरोग्यासह इतर प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेस प्रचारक करत आहे. मी निवडून आल्यास महिलांसाठी, महिलांच्या अधिकारासाठी ज्या काही प्रभागामध्ये फिरलेल्या आहेत, ज्या समस्या मला दिसलेल्या आहेत, निराधार महिलांच्या समस्या, विधवा महिलांच्या समस्या, महिलांच्या रोजगारीचा प्रश्न आणि युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, याच्यासाठी मला काही करता येईल का, याच्यासाठी मी खूप चांगला प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्र्यांचं गाव आहे, या गावाच्या विकासासाठी 2 वर्षात राज्य सरकारने किंवा नगरपालिकेने मागच्या काळात काही केलं असं तुम्हाला वाटते का? माझ्या मतानं तर काही केलं नाही असं वाटते. माझ्या मतानं तर बिलकुल काही झालेलं नाही आहे. 3-4 वर्षापासूनचा विकास काही मी बघितलेला तर नाही आहे. कामगारांचं शहर म्हणून ओळख असलेल्या बल्लारपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही नगर परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळं काँग्रेस विकासाचा मुद्दा प्रचारात आणते, तर मुनगंटीवारांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर भाजपचा प्रचार सुरू आहे. मूळ आणि बल्लारपूर या 2 नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पण खरी लढत आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्येच. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फडणवीस कुटुंबियांचं मूळ गाव हे मूलच आहे आणि याच नगरपालिकेपासून काही मीटर अंतरावर फडणवीस कुटुंबियांचा वाडा आहे. आणि राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघामधली ही मूल नगरपालिका आहे. सोबतच बल्लारपूर नगरपालिका त्यासाठी सुद्धा निवडणूक होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असेल आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांसाठी या 2 नगरपालिकांची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नगरपालिकेमध्ये जनता नेमकं कुणाला मतदान करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महेश तिवारी, IBN लोकमत.